नमस्कार. वेलकम टू ईशाज किचन डायरीज. रोजच्या धावपळीच्या आयुष्यात शरीराला ताकद देणारा, मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांसाठी पौष्टिक आणि स्वादिष्ट असा हेल्दी ड्रायफ्रूट्स लाडू आज आपण घरी बनवणार आहोत. खास गोष्ट म्हणजे या लाडूंमध्ये आपण साखर किंवा गूळ वापरणार नाही. तरीही हे लाडू नैसर्गिक गोडवा आणि पौष्टिकतेने भरलेले असतील. एक लाडू रोज खा आणि दिवसभर एनर्जीचा अनुभव घ्या. सर्वात आधी एका कढईमध्ये 2 ते 3 चमचे साजूक तूप गरम करून घ्या. तूप गरम झाल्यानंतर त्यामध्ये पाव किलो बदाम घालून साधारण 2 मिनिटे परतून घ्या. याच कढईमध्ये पाव किलो काजू घाला. बदाम आणि काजू दोन्हीही 5 ते 7 मिनिटे लो ते मीडियम फ्लेमवर छान भाजून घ्यायचे आहे. भाजल्यामुळे त्यांची चव वाढते आणि लाडूंना सुंदर स्वाद येतो. बदाम आणि काजू भाजून झाल्यानंतर एका प्लेटमध्ये काढून घ्या. आता त्याच कढईमध्ये पंपकिन सीड्स म्हणजेच भोपळ्याच्या बिया घालून हलक्या भाजून घ्या. भोपळ्याच्या बियांमध्ये भरपूर प्रोटीन, फायबर, झिंक आणि अँटीऑक्सिडंट्स असतात. त्यामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी या खूप उपयुक्त ठरतात. यानंतर खायचे चणे घ्या. शक्य तितके त्यांची साल काढून घ्या आणि तेही हलकेसे भाजून घ्या. हे चणे तुम्ही तूप न घालता सुद्धा भाजू शकता. आता पुन्हा कढईमध्ये थोडंसं तूप घालून 2 बाउल मखाना घेते आणि कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत. मखाना म्हणजेच पोषणाचा खजिना. यामध्ये कॅल्शियम, प्रोटीन आणि अँटीऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतात. हाडे मजबूत ठेवण्यासाठी आणि वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी मखाना खूप फायदेशीर आहे. मखाना छान भाजून झाल्यावर त्यात पुन्हा थोडंसं तूप घाला. आता त्यामध्ये किसलेलं सुके खोबरं आणि भाजलेले तीळ घाला. खोबरं आणि तेल खमंग सोनेरी रंग येईपर्यंत भाजून घ्यायचे आहे. तिळामध्ये कॅल्शियम भरपूर असतं, तर सुकं खोबरं शरीराला चांगले फॅट्स आणि ऊर्जा देतं. अशाच प्रकारे आपले सर्व ड्रायफ्रूट्स आणि इतर साहित्य भाजून तयार झाले आहे. यामध्ये तुम्ही आवडीनुसार मनुका आणि खाण्याचा डिंक देखील घालू शकता. आता भाजलेले सर्व ड्रायफ्रूट्स, मखाना, चणे, तीळ आणि खोबरं इलेक्ट्रिक चॉपर किंवा मिक्सरमध्ये जाडसर टेक्स्चरमध्ये ग्राइंड करून घ्यायचं आहे. लाडूंना छान क्रंच यावा म्हणून अगदी बारीक पावडर करू नका. आता गोडव्यासाठी आपण साखर किंवा गूळ वापरणार नाही. त्याऐवजी बिया काढलेले खजूर घ्या आणि मिक्सरमध्ये बारीक पेस्टसारखे ग्राइंड करून घ्यायचे आहे. खजूर हा नैसर्गिक गोडव्याचा उत्तम सोर्स आहे. यामध्ये आयर्न, फायबर आणि भरपूर ऊर्जा असते. आता कढईमध्ये थोडंसं तूप घालून ही खजूरची पेस्ट 2 ते 3 मिनिटे परतून घ्या. खजूर परतल्यामुळे त्याचा स्वाद आणखी छान लागतो आणि लाडू बांधायलाही सोपे जातात. आता हे परतलेले खजूर सर्व ड्रायफ्रूटच्या मिश्रणामध्ये घाला. मिश्रण थोडंसं कोमट झाल्यानंतर हाताने व्यवस्थित मिक्स करून घ्या.
सर्व साहित्य एकजीव झाल्यानंतर हाताला थोडंसं तूप लावून ग्रीस करा. आता मिश्रणाचा थोडा भाग हातात घेऊन दाबत दाबत गोल लाडू वळून घ्या. याच पद्धतीने उरलेले सर्व लाडू तयार करून घ्यायचे आहेत. बाजारातील एनर्जी बारपेक्षा कितीतरी जास्त पौष्टिक, प्रिझर्वेटिव्ह फ्री आणि घरच्या घरी बनलेले हे हेल्दी ड्रायफ्रूट्स लाडू तयार आहेत. हे लाडू मुलांच्या डब्यासाठी, सकाळच्या नाश्त्यासाठी, वर्कआउटनंतर किंवा संध्याकाळच्या हेल्दी स्नॅक्ससाठी एकदम परफेक्ट आहेत. दररोज एक लाडू आरोग्याला दुहेरी बळ. जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशा सोप्या, चविष्ट आणि हेल्दी रेसिपीजसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.